नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे जय सर्व्हिस फ्रेश चॅनल. नवा दिवस नवी सुरुवात. तर आज मी आलेली आहे कराड या ठिकाणी आणि त्यामध्ये इथे आहे कृष्णामाईचं म्हणजे मंदिर वगैरे, आणि त्यानंतर आहे इथे प्रीती संगम म्हणून आहे. त्यानंतर यशवंतरावजी चव्हाण समाधीस्थळ आहे. तर आता मी तर एकदा म्हणजे जाऊन आले मी तिकडे पाहून वगैरे, आणि आता असं वाटलं की चला आपण ब्लॉग करून सगळ्यांनाच ही पवित्र भूमी दाखवावी. तर आता मी सुरुवात करत आहे आपल्या मेन गेटपासून, आणि त्यानंतर मी कृष्णामाईचे जे संगम आहे तो पण तिथे दाखवते तुम्हाला. तर हा कृष्णाबाई घाट ट्रस्ट, इकडून हे त्यांचं एक द्वार आहे. हे या ठिकाणी अशा खाऊच्या सगळ्या गाड्या वगैरे लागलेल्या असतात. त्यानंतर आपण ह्या बाजूनी पाहू शकता. तर आता ह्या बाजूला आहे पहा, अशा पद्धतीने हे गेट. आता ह्या गेटमधूनच जातोय आपण आतमध्ये. तर आता सरळ आपण जाणार आहोत समाधीकडे. तर एवढी सुंदर आणि पवित्र भूमी आहे, आणि खूप दिवसांपासून माझी इच्छा होती येण्याची. मी ठरवलं की कधीतरी मी जाईन. तर पण ह्या झाडांवर असे ना वटवाघळ फार आहेत, पूर्ण वटवाघळांचा कदाचित तुम्हाला आवाज पण येत असेल. आणि अशा पद्धतीने सुंदर हे गार्डन. आता ह्या झाडांना अशी वटवाघळं लटकलेली आहेत सगळे, त्यामुळं मला हे फारसं काही वटवाघळाचा प्रकार आवडलेलं नाही आहे. थोडं आपल्याकडे अशुभ मानलं जातं. तर हे पहा, खूप सुंदर वाटलं मला. आणि एवढ्या दिवसांपासून जी माझी येण्याची इच्छा होती ती जवळपास छान आज पूर्ण झाले, असं मला छान वाटलं. आणि योगायोग असतात, न ठरवता असं काही गोष्टी घडून जातात अचानक. त्याचप्रमाणे आज ही गोष्ट देखील घडली. छान वाटायचं. राजकीय व्यक्ती जेव्हा यायच्या त्यावेळी इथे. तर आपण आता जाते पहिल्यांदा समाधीस्थळाकडे, आणि त्यानंतर आपण प्रीती संगम घाट घेऊया. तर हे पहा, इथे पण अशा पद्धतीने फोटोज वगैरे घेतले जातात. हो, व्हिडिओज घेते मी. तुम्ही छान काम करता, हे सगळं अगदी मस्त. हे सुंदर असं मेंटेन केलेलं आहे, आणि खूप छान वाटतं. मेंटेन करण्यामागे ना खरंच ह्या मजुरांचा खूप चांगल्या प्रकारे हात असतो. त्यांना छान वाटलं, खूप छान वाटतं, आणि खूप म्हणजे रिलॅक्स आहे. असे पद्धतीने असे ग्रुप पण आलेले आहेत पहा या ठिकाणी. तर आता आपण जातोय मेन समाधीस्थळाकडे. चांगल्या प्रकारे ते स्वच्छता आणि स्वच्छता मेंटेन केलेली आहे, त्यामुळं अगदीच प्रसन्न वातावरण आहे. आणि खरंच जे म्हणतात ना की इथे आल्यावर खूप छान वाटतं, ते खरंच छान वाटतंय. आणि इकडे पहा कृष्णामाई. तर हा प्रीती संगम घाट, आणि हे आहे इथलं पवित्र स्थान.
इकडे काहीतरी पर्णकुटी म्हणून एक आहे ते, म्हणजे तिथे पर्णकुटीमध्ये काहीतरी बसायलाच लोक आहेत, जे सुरक्षा रक्षक वगैरे म्हणतो आपण, सिक्युरिटी. आता आपण आलेलो आहे त्या पवित्र ठिकाणी. हे पहा, आणि ह्याच्या बरोबर समोर आहे हा 2 नद्यांचा संगम. हे बघा. तर आता हे झाडीमुळे थोडंसं दिसत नाही, पण हा आहे प्रीती संगम. आणि इथून पुढे एक नदी तयार होऊन जाते. असा हा सुंदर परिसर आहे. इकडून असं पूर्ण हे अशा पद्धतीचं हे दृश्य दिसत आहे. आणि एवढं सुंदर वाटते ते. खरंच सगळे म्हणायचे पवित्र स्थान आणि मनात शांतीसाठी जर यावं तर खरंच यावं. तर खरोखरच मला या ठिकाणी येऊन खूप प्रसन्न वाटलं. आणि मला असं वाटलं की आता मी तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी, म्हणून मी हा व्लॉग बनवला. आणि तसं खूप सुंदर डोंगर आणि छान वाटतं, एक नदी आणि हा प्रीती संगम. खरंच ग्रेट. तर आता मी करते आहे व्हिडिओचा एंड. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.